सकाळचे 6:20 झालेत आणि आपण आपल्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आलेलो आहोत पिंपळगावमध्ये. रात्री खूप जोरात पाऊस झाला. हे बघा तुम्ही शेतात बघू शकता, पाणी साचले पूर्ण. तर आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण निघालेलो आहोत संपूर्ण भारत यात्रेच्या ट्रिपवरती. आणि सकाळचे 6:20 झालेत. आपण 5 किलोमीटर अंतर पार केले. हे आपण असं सायकलवरती आपला पुरा लगेज वगैरे टाकलेलं आहे. चला भेटू परत. दिसलं सिद्धपूरच्या पुढं आलो. इथून मिरजगाव 10 किलोमीटर आहे. इथं कार्यक्रम होता, म्हणजे देवाचा भंडारा सप्ताह चालू इथला. मस्तपैकी तिथं प्रसाद घेतला आणि आता आपण पुढच्या प्रवासाला सुरू झाला. तिथे 4 वाजलेत आणि आपण आता पोहोचलोय 65 किलोमीटर दूर सोलापूर नगर हायवेवरती. मांदळी हे गाव आहे. आता इथं पोहोचलोत. हे मांदळी गाव खूप फेमस आहे. इथं आत्मारामगिरी महाराज यांनी जिवंत समाधी घेतलेली आहे. म्हणजे असंच काही मी ऐकून. समाधी मंदिर क्षेत्र मांदळी, लालगिरी बुवा संजीवन, आत्मगिरी बाबा. आपल्या गावापासून 65 किलोमीटर लांब आलेलो आहोत आपण आता. फर्स्ट डे आहे आपला ऑल इंडिया ट्रिपचा. लालगिरी बुवा मठ ट्रस्ट मांडरी. पण आलो तिथं दर्शनासाठी. दर्शनासाठी खूप मोठी गर्दी आहे. एक ट्रस्ट आहे. प्रकट दिन जन्मोत्सव. राहण्याची जेवणाची सोय पण इथं आहे. मोठं आहे. हा प्रशस्त मोठा हॉल आहे इकडे. आणि हे महादेव मंदिर. खरं तर मी बऱ्याच वेळा या देवस्थानबद्दल ऐकलेलं होतं, कधी येणं झालं नाही. इथून 2-3 वेळा गेलो पण या हायवेवरून, कधी येणं झालं नाही की म्हणजे काय हे माहीत नव्हतं. फक्त आहे मांदळीमध्ये एक देवस्थान आहे असं ऐकलेलं होतं. आपल्या बाबांविषयी काही जास्त ऐकलेलं पण नाही. पण हे ट्रस्ट आणि हे बघता मला असं वाटतं की ते महाराज झोपून होते. ते बाबा आहे, आत्मगिरी बाबा जे म्हणतात ना, लालगिरी बुवा, ते आहेत. आणि त्यांच्या मठाचं काम चालू होतं तिथं. पण इथं भक्तांसाठी सोय खूप चांगली आहे. प्रसाद, चहा, राहण्यासाठी सोय आहे भरपूर चांगली. अवश्य भेट द्या एकदा. मी इथं कुणाला तरी विचारतो महाराजांविषयी, की आपल्याला अधिक माहिती मिळू शकते. आपण प्रसाद खाल्लेलं ताट आपल्याला धुवावं लागतं इथे आणि तिथं जमा करायचं. म्हणजे भक्तांनी ही सर्विस चांगली आहे आणि चांगली गोष्ट आहे ना. स्वतः यायचं, प्रसाद घ्यायचा, खायचा, ताट धुवायचं आणि पुढच्या भक्तांसाठी म्हणजे ते ताट परत स्वच्छ धुवून ठेवलेलं त्यांना खाण्यासाठी प्रसाद आहेत. आणि आता इकडे आपण सायकल जिथे पार्क केली तिकडे जाणार आहोत.
बघू कोणाला तरी माहिती विचारू. ॲक्च्युली आपल्या राईडचा पहिलाच दिवस आहे आणि आपण इथं मुक्कामाची सोय चांगली आहे, पण काय करावं बघूया त्यांच्याशी चर्चा करून. पण 65 किंवा 70 किलोमीटरचं अंतर झालेलं आहे आणि आपल्याला आणखी वाटतं की 15 ते 20 किलोमीटरचं अंतर पार करावं, म्हणजे उद्याची ही जर्नी आपली सोपी जाईल. उद्या शिर्डीला पोहोचायचं आहे आपल्याला. हे मंदिर आणि इकडे पण मंदिर आहेत. स्वामी लालगिरी सद्गुरू संजीवन बाललिंगी ब्रह्मरूप. इकडे पण काहीतरी आहे, आपण बघूया. छोटे छोटे मंदिर आहेत. महादेव नंदी, महादेव व नंदी मंदिर, उजव्या सोंडेचा गणपती. आणि हे नमो नारायण सद्गुरू लालगिरी बाबा स्वामी संजीवन समाधी मंदिर. जे महाराज होते ना, आपण बघितले ते श्री गुरु आत्माराम गिरीजी बाबा तिथे झोपलेले होते ते, म्हणजे ह्याच अवस्थेत आहेत ते बऱ्याच दिवसापासून. बघूया आपण माहिती विचारू कोणाला तरी. 26 वर्ष झालं. अरे बापरे, समाधी अवस्थेतच आहे. आणि तिकडे जे मंदिर आहे ते त्यांच्या गुरूंचं आहे का? म्हणजे हां 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 हां, संजीवन समाधी. अरे बापरे, म्हणजे मी ऐकलं ह्या म्हणजे देवस्थानाच्या बाबतीत बऱ्याच वेळा, पण असं म्हणजे नेमकं काय आहे कसं आहे हे माहितीच नव्हतं ना. की ऐकलेलं मी की ह्या अवस्थेत आहेत महाराज असं तसं, पण त्यांचे म्हणजे त्याचा इतिहास काय आहे नेमका, कशामुळे काय हे माहीत नाही. तपश्चर्या झाली मग त्यांचं खाणं पिणं हे काहीच नाही का? मनाला आलं तर हात योग आहे. हां हां, मनाला आलं तर खाणार नाही म्हणलं तर 6-6 महिने नाही. 6-6 महिने खात नाहीत का? त्याचं बोलायला लागल्यावर ते 6-6 महिने बोलत. 6 महिने बोलतात. कंटिन्यू चालू राहत म्हणजे हात योग त्यांचं. एखादी क्रिया चालू झाली ना, हां हां, ती क्रिया 6-6 महिने. हां, कधी काही सांगता येत नाही. चालू झालं की हां हां, 26 वर्षापासून ह्या अवस्थेत आहेत. आहा, उतार लागला ते किती सुख मिळायला लागले. आजची 70 किलोमीटरची राईड कंप्लीट झाली आपली आतापर्यंत. माझं मते अजून 10 किलोमीटरची राईड करावी आणि राहण्यासाठी कुठेतरी जागा बघावी असा विचार चालू आहे. बघूया काय होते पुढं. तिथं आश्रमात पण मुक्काम करू शकलो असतो आपण, पण आणखी 2-2.5 तास वेळ होता आणि म्हटलं 15-20 किलोमीटरचं अंतर अजून पार होऊ शकते तर कशाला. 20 झाले आणि आता आपण आलो आहे 24